एक मत आहे का? शरद पवारांच्या पार्टीचं वेगळं मत आहे, तुमचं एक मत बघा तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू, ईव्हीएम बद्दल अनेक पक्षांचे वेगळी मतं असतात. आमचं मत एक ठामपणे राहिलेलं आहे, जिंकलो आणि हरलो तरी, की ईव्हीएम मध्ये निवडणूक आयोगाने अजून एक स्पष्टता द्यावी की माझं मत जे आहे ते नक्की कुठे जातंय हे मला अजूनही कळत नाहीये. अनेक आमच्या उमेदवारांनी जे पडले किंवा ज्यांना पाडलं गेलं निवडणूक आयोगाकडून रिकाउंटसाठी मागितलं होतं, ते रिकाउंट दिलं नाही. त्यांना सांगितलं मॉक पोल घ्या. अनेक लोकांनी हा पण प्रयत्न केला की याच्यात पुढे काही केस होते का, आता 1-2 लोक आमचे गेलेत कोर्टामध्ये. पण ईव्हीएम बद्दल थोडी अजून क्लॅरिटी येणं गरजेचं आहे. जे व्हीव्हीपॅटचे क्रॉस चेकिंग होतं, व्हीव्हीपॅटमध्ये देखील चिठ्ठी बाहेर तर येत नाही, ती खरोखर खालती पडते का, ते काळे काचेतून दिसतंय काय, तिथे लाईट येतो आणि जातो, ते आपल्याला कधी तिकडचं चिन्ह दिसतं, मशाल असेल, जे काय असेल, कमळ असेल. पण ती एक गोष्ट झाली, ईव्हीएम ही एक टेक्निकल गोष्ट झाली. त्याचसोबत दुसरी गोष्ट जी महाराष्ट्रामध्ये आपण पाहायला बघतो ना, आपल्याला दिसतंय की 47 लाख मतदार जे वाढवलेले आहेत आणि साधारणपणे 76 लाख मतदार जे शेवटच्या तासात वाढलेले आहेत. ह्याच्याबद्दल निवडणूक आयोगाने कुठेही क्लॅरिटी दिली नाही. निवडणूक आयोगाने मध्यंतरी आणि प्रेस कॉन्फरन्स मध्ये पण सांगितलं, समाधानी आहात का त्याच्यावर? मला सांगा, उत्तर दिलं असेल तर आम्हाला व्हिडिओ फुटेज दाखवा ना. तुम्हाला शेवटच्या तासानंतर मतदान करायचं असेल तर टोकन द्यायला लागतं. टोकन दाखवा ना आम्हाला किती लोकांनी मतदान केलंय. असेल ना, चला आम्ही मान्य करतो, टोकन दाखवा, फुटेज दाखवा. दिल्ली दौरा हा ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आहे का? तुम्ही फोडताय का कोणाला? आम्ही फोडतोय. ऑपरेशन टायगर म्हणजे हे कोणाला फोडतात का? बघा तुम्हाला एक सांगू, अनेक आता आज खासदार मला पण नंतर भेटणार आहेत. इथे दिल्लीमध्ये आपण वातावरण पाहता तसंच नागपूरचं देखील वातावरण असतं. अधिवेशन असताना लोक एकमेकांना भेटतात आणि कोण कोणाला भेटायचं हे त्यांनी ठरवायचं आहे. पण एक तुम्हाला सांगतो, स्पष्टपणे सांगतो की महाराष्ट्रामध्ये सरकार आत्ता बहुमताचं निवडणूक आयोगाचं बसलेलं आहे. त्याच्यात भाजप एक घटक पक्ष आहे, मग मिंदे गट आहे आणि एक फुटलेली राष्ट्रवादी आहे. ह्या तिन्ही पक्षांनी फोडाफोडीच्या पुढे जाऊन, ठीक आहे तुम्ही जेवढा आमचा पक्ष फोडायचा ना फोडा, ज्यांना घ्यायचे भ्रष्ट असतील घ्या, ज्यांच्यावर डाग असतील, आम्ही बोलत नाही डाग अच्छे आहेत, भाजप बोलतं डाग अच्छे, पण घ्यायचं असेल घ्या. हे सगळं झाल्यानंतर जनतेचे प्रश्न जे आहेत आणि तुमच्या जाहीरनाम्यात जे प्रश्न होते किंवा मांडलेले विषय होते त्याच्यावर कधी काम करायला लागणार आहे? गेले तुम्ही 3 महिन्यातलं जे काही महाराष्ट्रातलं चित्र आहे बघा, कशावरनं वाद चाललेत. पहिलं मुख्यमंत्री कोण होणार, त्याच्यावरनं 10-15 दिवस काढले होते. ती शपथविधी झाल्यानंतर विस्तार कधी होणार, त्याच्यात कोण मंत्री बनणार, जॅकेट कोणी शिवलेत कोणी नाही शिवलेत, त्याच्यावरनं वाद होता. ते झाल्यानंतर पालकमंत्री मालकमंत्री कोण बनणार जिल्ह्याचा, अजूनही वाद सुरू आहेत. म्हणजे ह्यांचं स्वार्थीपणा आणि हावरटपणा थांबत नाहीये. वाद चालू आहेत की गाडी कोणाची, बंगला कोणाचा, जिल्हा कोणाचा, पण जनतेच्या प्रश्नावर कोणी बोलत नाहीत. अजूनही लाडकी बहीण योजना 2100 देणार होते, सुरू केलंय का? लाडका भाऊ मध्ये 10,000 रुपये देणार होते, सुरू केलंय का? अनेक गोष्टी जे करणार होते महाराष्ट्रामध्ये, एक सुद्धा गोष्ट अजून केली नाहीये. बघा, कोणी कोणाचं कौतुक करावं हा त्यांचा विषय असतो. काल राऊत साहेबांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे. पण जे एकनाथ शिंदे ज्यांनी गद्दारी केली फक्त आमच्याबरोबर नाही तर महाराष्ट्राबरोबर, आणि आम्हाला राग ह्याच गोष्टीसाठी आहे. अनेक लोक पक्ष फोडतात, पक्षातून बाहेर जातात. ह्यांनी वंदनीय हिंदुराव सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं पक्ष फोडण्याचं पाप, त्यांनी दिलेलं नाव हे चोरण्याचं पाप, त्यांनी दिलेलं सिंबल ते चोरण्याचं पाप हे एकनाथ शिंदेनी केलेलं आहे. त्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात जी सुख शांती समृद्धी आम्ही आणण्याचा प्रयत्न करत होतो, मग ते वेगळे करार असतील ज्या इंडस्ट्रियलिस्ट बरोबर केलेले, जे इंडस्ट्रीज येणार होत्या, हे सगळं दुसऱ्या राज्यात पाठवण्याचं पाप देखील एकनाथ शिंदेनी केलेलं आहे. नाही झालं अजून.